श्रोते हो, एकदा मास्तरजींनी दुकानदाराकडे काही पैसे ठेवलं. माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा मी हे पैसे घेऊन जाईल असा विचार त्यांनी केला. काही वर्षांनी मुलगी मोठी झाली म्हणून मास्तरजी त्या दुकानदाराकडे गेलं. पण दुकानदारानं नकार दिला आणि म्हणाला, तुम्ही मला कधी पैसे दिलेत? नाही मला आठवत. तुम्ही काय लिहून ठेवले का? दुकानदाराच्या या उत्तरानं मास्तरजी अस्वस्थ झाले आणि काळजीत पडले. त्यांना वाटले, याची तक्रार मी राजाकडे का करू नये. मग गुरुजींनी राजाकडे जाऊन आपली तक्रार सांगितली. राजा म्हणाला, ठीक आहे, उद्या आमची स्वारी निघेल. तुम्ही त्या दुकानदाराच्या दुकानाजवळ तिथं उभं राहा. दुसऱ्या दिवशी राजाची स्वारी निघाली. प्रत्येकानं फुलांचा हार अर्पण केलं, कुणी आरती केली. मास्तरजी त्या दुकानाजवळ उभे होते. राजानं मास्तरजींना पाहताच प्रणाम केला आणि म्हणाला, गुरुजी तुम्ही इथं कसे? अहो तुम्ही आमचे गुरु आहात. चला या बघीत बसा. हे पाहून दुकानदार अचंबित झाला. त्यानंही आरती केली आणि राजाची स्वारी पुढे निघाली. थोडं अंतर जाऊन राजानं मास्तरजींना गाडीतून खाली उतरवलं आणि म्हणाले, मास्तरजी आता तुमचं काम झालंय, तुम्ही जा. दुकानदारानं हे सगळं पाहिलं आणि विचार केला, मास्तरजींचं राजाशी चांगले संबंध आहेत. त्यांनी माझी तक्रार केली तर मोठी अडचण होईल. त्यानं आपल्या मुनीमला सांगितलं, मास्तरजींना लगेच शोधून आणा. मास्तरजी झाडाखाली बसले होते. मुनीम त्यांना मोठ्या आदरानं घेऊन आला. दुकानदारानं मास्तरजींना नमस्कार केला आणि म्हणाला, मास्तरजी मी जुने हिशोब पाहिलेत. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा आहेत आणि गेल्या 10 वर्षात त्यावर व्याजही बरंच झाले. आता तुमची मुलगी माझ्या मुलीसारखी आहे म्हणून मी तुम्हाला हे पैसे देतोय. तिच्या लग्नासाठी हे वापरा तुम्ही. मास्तरजींना प्रेमानं निरोप देऊन त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न थाटामाटात केलं. श्रोते हो, या गोष्टीतनं आपण फक्त इतकंच घ्यायचं, जेव्हा केवळ राजाशी संबंध ठेवून आपलं संकट जर दूर होत असेल तर आपण या जगाच्या राजाशी म्हणजे देवाशी आपलं नातं प्रस्थापित केलं तर आपल्यावर कोणतीही अडचण, अन्याय किंवा संकट येणार नाही.